समाजाचे शारीरिक आरोग्य चांगले राहण्यात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असते, तर देशाचे आर्थिक आरोग्य जपण्याचे दायित्व सनदी लेखापालांवर असते. सीए हे अर्थव्यवस्थेचे डॉक्टर आहेत. तुम्ही विद्यार्थी आता सीए म्हणून ही जबाबदारी निभावणार आहात. त्यामुळे याचे भान ठेवून नैतिकता, कौशल्याचा विकास आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करत नव्या नव्या गोष्टी शिकत सीए म्हणून तुमचे करिअर अधिक समृद्ध करा, असं प्रतिपादन सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रधान संचालिका डॉक्टर विद्या येरवडेकर यांनी केलंय. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया नवी दिल्ली व ICAI पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दीक्षांत समारंभात डॉक्टर येरवडेकर बोलत होत्या. बाणेर येथील बंटारा भवन येथे आयोजित समारंभावेळी ICAIच्या केंद्रीय समितीचे सदस्य व समारंभाचे मुख्य समन्वयक CA चंद्रशेखर चितळे, समन्वयक CA उमेश शर्मा, विभागीय समिती सदस्य CA अभिषेक धामणे, पुणे शाखेचे अध्यक्ष CA सचिन मनियार, उपाध्यक्ष CA प्रणव आपटे, सचिव CA निलेश येवलेकर, खजिनदार CA नेहा फडके, कार्यकारिणी सदस्य CA ऋषिकेश बडवे आदी उपस्थित होते. एकूण 1400 विद्यार्थ्यांना CA सभासदत्व देत पदवी प्रदान करण्यात आली. डॉक्टर विद्या येरवडेकर म्हणाले, आजचा CA केवळ लेखा परीक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही, राष्ट्राच्या उभारणीत महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. CA चंद्रशेखर चितळे म्हणाले, भारतीय चार्टर्ड अकाउंटंटसाठी जागतिक स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध आहेत. ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्समध्ये भारतीय CAंची वाढती मागणी असून देशाच्या $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करताना तरुण CAंनी प्रामाणिकपणा आणि नैतिकतेची कास धरावी. प्रास्ताविकात CA सचिन मनियार यांनी ICAIच्या वतीने CA सभासदांच्या उत्थानासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कारण डॉक्टर्स हे हेल्थ आणि वेलबिंग बघतात आणि चार्टर्ड अकाउंटंट्स हे फायनान्शियल हेल्थ आणि वेलबिंग बघतात कुठल्याही ऑर्गनायझेशनचे. पण आताचे जे चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत त्यांनी ही टफ एक्झाम देऊन हे उत्तीर्ण झालेले आहेत. याचं पासिंग पर्सेंटेज खूप कमी असतं असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि 3 एक्झाम्स त्यांना द्यायला लागतात, फाउंडेशन, इंटरमिजिएट, मग आर्टिकलशिप आणि मग फायनल एक्झाम. आणि त्यामुळे मी ह्या विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते की फक्त ही डिग्री मिळणं किंवा हे सफिक्स CAचं लावणं हे जितकं महत्त्वाचं आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्ही किती एथिकल स्टँडर्ड्स मेंटेन करता. ज्या कुठल्या ऑर्गनायझेशनला मध्ये तुम्ही CA म्हणून काम करता किंवा तुम्ही CAची फर्म जरी एस्टॅब्लिश केली आणि कुठल्या ऑर्गनायझेशन बरोबर काम केलं तरी तिथे हायेस्ट एथिकल स्टँडर्ड्स मेंटेन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे ह्या चार्टर्ड अकाउंटंटच्या हातात आहे. त्यामुळे त्यांचा रोल हा नुसताच अकाउंटन्सी, बुककीपिंग, ऑडिट, टॅक्सेशन बघण्याचा नाही, पण फायनान्शियल वेलबिंग त्या संस्थेची, त्या ऑर्गनायझेशनची बघणं आणि किती एथिकल स्टँडर्ड्स ती ऑर्गनायझेशन किंवा संस्था मेंटेन करतं ह्याकडे त्यांनी लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे फक्त ही एक्झाम पास म्हणून नुसतं CA बनणं हे तर आहेच महत्त्वाचं, पण त्याबरोबर नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, AI आलेलं आहे, आणखीन काही नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, त्याचं शिक्षण घेणं आणि कंटिन्युअस लर्निंग आणि अपस्किलिंग स्वतःला कसं करावं ह्याच्याकडे त्यांचं लक्ष गेलं पाहिजे. पण ह्या सगळ्याबरोबर नुसतं एक स्किल्ड मॅनपॉवर किंवा स्किल्ड प्रोफेशनल न होता एक चांगलं इंडिव्हिज्युअल, एक चांगलं कॅरेक्टर स्वतःचं कसं बिल्ड करता येईल, स्वतःची पर्सनॅलिटी कशी बिल्ड करता येईल, तर ह्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करणे, वाचन करणे सगळ्यात महत्त्वाचं. एखादी ऑटोबायोग्राफी कुठल्या तरी चांगल्या लीडरची वाचणे किंवा रोजच्या रोज डिटेल न्यूजपेपर वाचणे ह्याच्यातही खूप आपल्याला ज्ञान मिळतं. कारण जेवढं तुम्ही ज्ञान मिळवाल तेवढे तुम्ही एक चांगले इंडिव्हिज्युअल व्हाल, एक चांगलं कॅरेक्टर तुमचं बिल्ड होईल. भारतभरात 12 ते 14,000 चार्टर्ड अकाउंटंट्स नव्याने पास झालेले आहेत. पुण्यामध्ये आपल्याकडे 1400 चार्टर्ड अकाउंटंट्स कॉन्व्होकेशनसाठी येणार आहेत. चार्टर्ड अकाउंटंट्स हे एक असं फील्ड आहे की त्याला एकदा CA पास झाल्यावर जगात कुठेही त्याला एम्प्लॉयमेंट किंवा प्रॅक्टिस करता येते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत याच्यात त्यांना एम्प्लॉयमेंटची किंवा आर्थिक उन्नतीची कमतरता नाही आहे. आणि आज जगातला सगळ्यात रोबस्ट कोर्स म्हणून चार्टर्ड अकाउंटंट ओळखला जातो. आपल्याला कदाचित माहिती असेल की जो टेस्ला कंपनीचा CFO वैभव तनेजा, त्याला 2024 साली 1200 कोटी रुपये पगार मिळाला. आता प्रत्येकाला 1200 कोटी नाही, पण या साधारण याच्यावरून आपल्याला कल्पना येते की किती महत्त्वाचे असतात चार्टर्ड अकाउंटंट्स. आणि परदेशातल्या सुमारे 100 देशांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स काम करत आहेत. त्यामुळे खूप दैदिप्यमान आणि उज्ज्वल भवितव्य चार्टर्ड अकाउंटंट्स प्रोफेशनल आहे. चार्टर्ड अकाउंटंट्स जे झालेले आहेत त्यांनाही आहे. आणि आज ह्या नव्या रोलमध्ये सुमारे 1400 चार्टर्ड अकाउंटंट पुण्यामधून म्हणजे उर्वरित महाराष्ट्रामधून सहभागी होतील.